तर ही माहिती MPSC, पोलीस भरती, सरळ सेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे। तर आजचा आपला पहिला प्रश्न, लाडकी सून योजना कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आली? तर लाडकी सून योजना ही प्रामुख्याने सासरच्या मंडळीकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार म्हणजेच घरगुती हिंसाचार सहन करणाऱ्या विवाहित महिलांना तत्काळ मदत आणि संरक्षण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे। यानंतर पुढील प्रश्न, जगातील सर्वात उंच पूल कोठे बांधला आहे? तर जगातील सर्वात उंच पूल चीनमध्ये आहे। तर हा हुआजियांग कॅन्यन ब्रिज आहे, तर ज्याची उंची नदीच्या तळापासून 625 मीटर आहे। यानंतर आपल्या भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण झाले आहेत? तर आपल्या भारताचे वर्तमान उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन हे झाले आहे। तर त्यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। तर यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे। ठीक आहे, सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा कारण खूप महत्त्वाची आहे। यानंतर महादेवी हत्तीने आपल्या महाराष्ट्रातून कोणत्या राज्यामध्ये जबरदस्तीने घेऊन गेले? तर महादेवी हत्तीनीला आपल्या महाराष्ट्रातून गुजरात या राज्यामध्ये जबरदस्तीने घेऊन गेले। तर यानंतर पुढील प्रश्न, तर हैदराबाद गॅझेटियरचा मराठा आरक्षणाशी काय संबंध आहे? तर हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून वर्गीकृत केले आहे, ज्यामुळे त्यांना इतर मागास वर्ग म्हणजेच OBC अंतर्गत आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होतो। यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला? तर आपल्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी सप्टेंबर 2025 मध्ये कार्यभार स्वीकारला। तर यापूर्वी ते गुजरातचे राज्यपाल होते आणि आता त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर शिरीष चंद्र मुर्मू यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर मिसेस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली? तर शेरी सिंग बनली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी खाली 3 महिन्यांचा लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये मी 500+ प्रश्नांचा समावेश केलाय। तर इथे खाली लिंक आहे, तेथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या स्टडी ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनल आपले सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।